हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आत्ता उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि आज कसं आहे, मला आज सुट्टी आहे त्यामुळे मी आज घरीच असणार आहे, शूटिंग नसणार आहे मला. तर म्हटलं चला घरची साफसफाई करून घेऊया डीपमध्ये आणि त्यानंतर स्वामींची पूजा वगैरे करू, त्यानंतर नाश्ता वगैरे काहीतरी करूया आणि चला लागूया कामाला. आज घरी आहे, काहीतरी केलं पाहिजे. माधुरीताई पण पुण्याला गेलेली आहे सुट्टी असल्यामुळे, त्यामुळे कामाची जबाबदारी माझ्यावरच होती आणि मला सगळं लागतं स्वच्छ. आणि मी काय बॅचलर पोरं अशी बघितलेत ना, एवढं थर्ड क्लास राहतात ना, काय सांगू तुम्हाला, माहीतच असेल. तर मी सगळ्यात पहिल्यांदा सगळी भांडी लावून घेतली, काल रात्री ती घासलेली मी, आणि त्यानंतर म्हटलं पुढचं काम करूया. आता माझी भांडी लावून झालेली आहेत. त्यानंतर मी स्वामींची पूजा केली आणि स्वामींची एकदा पूजा झाली की मग मी पुढचं काम करायला मोकळा. आणि आज घरीच होतो निवांत, आज आपल्याला शूटिंग नाही, मी तुम्हाला मागाशी सांगितलेलंच आहे. आणि त्यानंतर म्हटलं आता मी घर सगळं पुसून घ्यावं आणि हॉल किचन अटॅच आहे, तरी आता मी हॉल आणि किचन पुसून घेतो आहे. त्यानंतर बाहेरच्या इकडे फ्रंटची गॅलरी आणि बॅकची एक गॅलरी आहे जिकडे आम्ही कपडे वगैरे वाळवतो, ती पण पुसून घेणार. कारण की आज घरी आहे, नाही तर रोज कसं शूटिंगला जावं लागतं, इतकं झाडून काढूनच जाणार, इतकं होणार नाही काम. आणि आज घरी असल्यामुळे म्हटलं सगळंच काम करून घेऊया. आणि इकडे आहे ती आमची बॅकची गॅलरी आहे, इकडे आम्ही कपडे वगैरे सुकवायला घालतो. आणि तुम्हाला दाखवतो आता माझं जवळपास काम सगळं झालेलं आहे स्वच्छपैकी. ही फ्रंटची गॅलरी आहे, ही पण माझी पुसून झालेली आहे आणि आज माझं काम उरकलेलं आहे सगळं. त्यानंतर आता तुम्हाला दाखवतो ही बॅकची गॅलरी, मगाशी मी ही पुसून घेतली. इकडचं पण माझं आता सगळं काम झालेलं आहे. त्यानंतर मी चहा बनवला, आता मी छान बटर खाणार होतो. बाहेर असं सुंदर असं वातावरण होतं आणि आमच्या घराच्या बाजूलाच ना, इकडे तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय काय माहीत, दिसतंय का, ती मुलगी एक उभा राहिल्यासारखं, तिकडे शूटिंग चालू होती, एक वेब सिरीज चालू होती. त्यानंतर मी आता घरी नाश्ता करून घेतला, सगळं आवरलेलं आहे. किती मोबाईलमध्ये रील बघणार, रील बघितले, थोडे व्हिडिओ बघितले, कंटाळा आला. मला जरा बाहेर जायचं होतं, पण बाहेर दाखवतो तुम्हाला. असं कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे काय बाहेर जायची इच्छाच नाही. हे ऊन बघूनच नको वाटायला लागले. बघूयात जरा आता ऊन कमी झाल्यानंतर बाहेर जाऊन येईन मी. 2 तास घरात टाईमपास केला, त्यानंतर मी आता वर्सोवाला निघालो. रिक्षा काय भारी सजवली आहे तुम्ही बघा. मला तर एकदम भारी वाटलं रिक्षामध्ये बसून, कारण फील वेगळाच होता, असं नाही वाटलं की रिक्षामध्ये बसलो आहे. आणि मी आता जट्टीला पोचलो, वर्सोवा जट्टीला निघालेलो आहे मड जट्टीवरून, आणि मी आता बोटमध्ये बसलेलो आहे. काय सुंदर असे व्ह्यू होते तुम्ही बघा, मस्त वाटत होतं एकदम. असं पाणी पण समुद्रामध्ये वाढलेलं होतं आणि आज गरम पण जास्त होत नव्हतं, त्यामुळे भारी वाटत होतं. काय भारी दिसतंय बघा पाणी. आणि आता मी वर्सोवा जट्टीला पोचणार आणि मी ना अविनाश, आम्ही दोघं बाहेर निघालो आहे. आणि हे वर्सोवामधील अविनाशच्या घराच्या बाजूचं आई हिंगळा देवीचं मंदिर आहे, इकडे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी पुढे गेलो. अविनाश मी बाईकवरून निघालेलो आहे आणि इकडे काय तर जत्रा असणार आहे, त्यामुळे पाळणे वगैरे लावलेले दिसत आहेत. त्यानंतर मी आता वर्सोवावरून निघालो आहे पुढे अंधेरी लोखंडवाल्याला, कारण की जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज गुरुवार आहे ना, त्यामुळे. आणि मी अविनाशाने आता बाईकवरून निघालेलो आहे, आता जस्ट वर्सोवामध्ये पोचलो. इकडे वर्सोवा मेट्रो आहे, मेट्रोला आम्ही इथूनच जातो. हे आहे स्वामींचं मंदिर आणि स्वामींचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने आमचं झालेलं आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात तिथून निघतो आहे, कारण की वेळ थोडा कमी असल्यामुळे आम्हाला जरा लवकर जायचं आहे. हे स्वामींचं मंदिर अंधेरी लोखंडवालामध्ये आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे बरीच गर्दी होती मंदिरामध्ये. आता आम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलंय, तर आता पुढे जातो. काय प्लॅन नाही आहे, पण बघूया काय होतंय. मराठी पिक्चर बघायला निघालो, 7चा टाईम आहे. पेट्रोल पंप पण अविनाश पेट्रोल टाकायला गेलेला आहे. आणि काय झालेलं माहिती आहे का, आमचा प्लॅन होता पिक्चरला जायचं ना, नाचगो घुमा मराठी पिक्चर बघायला. आणि आता वाजलेले आहेत 7:10 आणि तेवढ्यात गाडीतलं पेट्रोल पण संपलं. आता काय माहीत पिक्चर बघायला भेटतोय का नाही, पण आलेलो आहे आम्ही. आता स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो, जरा बरं वाटलं, भारी वाटलं. म्हणजे आम्ही थांबणार होतो थोडं, पण जरा पुढे प्लॅनिंग असल्यामुळे थांबलो नाही. चला तर आता बघूया पिक्चर टायमात मिळतोय का नाही आपल्याला बघायला. 5 मिनिट झालं थांबलोय, अजून अविनाश आलेला नाही आहे. मला तर वाटतंय प्लॅन कॅन्सल असणार आहे, कारण की खूप वेळ झालेला आहे. मला तर वाटतंय तसंच. पेट्रोल भरायला पण रांग होती आणि आता तो हवा चेक करण्यासाठी थांबला आहे. ही आहे मेट्रोची लाईन. मेट्रो जाऊया का नको? 5 मिनिटाला पोहोचायचं. 5 मिनिटामध्ये पोहोचतो मी. ओके, रेकॉर्डिंग करून ठेव रे बाबा. रेकॉर्डिंग चालूच असते रे माझं. लोरो शिवारा.
काय आता ट्रॉफिक लागले काय झालं बघूया पोहोचतोय का आपण. मी जाणार सिग्नल सुटणार काय होतं मी जेव्हा आपलं सिग्नल सुटतं. सिटी मॉलला जायचंय ना. नाही फनला जायचंय मला वाटतं सिटीला जायचं. आम्ही बऱ्याच वेळा सिटी मॉलला पिक्चर बघायला येतो. आम्ही आता फन मॉलला आलेलो आहे आणि इकडे आता गाडी पार्क करणार आणि आतमध्ये जाणार. बघूया काय टायमिंग कसं आहे. आम्ही पोचलो पण चालू होऊन अर्धा तास झालेला आहे त्यामुळे म्हटलं काय जाण्यात मजा नाही. तरी पण म्हटलं आता दुसरीकडे चेक करून बघणार आणि आता आम्ही बघू दुसरीकडे असेल तर जाणार नाही तर मग चला आपलं काम बघायचं. एका दुकानात मी ओटीची केबल घेतली फोनसाठी. मध्ये बसलोय मध्ये निघालो. मला वाटलं नव्हतं आज होईल आम्ही काय पिक्चर वगैरे बघेल पण झालेलं आहे आमचं काम. परत आणि आम्ही सिटी मॉलला चालू. 7:45चा शो होता. जेवण बनून झालंय. भेंडी होती पण दादांना भेंडी आवडत नाही म्हणून मी बटाट्याची सुकी पैसा वसूल पिक्चर आहे बरं का. इंटरव्हल झालाय ना आम्ही बसलेलो आहे निवांत. आतापर्यंत पण कमाल मूवी आहे. बरं आहे फिल्म तरी बघा सगळ्यांनी. खूप छान एंटरटेनिंग फिल्म आहे. संपलेला आहे. चला बाय बाय. पिक्चर मस्त होता. खूप भारी होता. इन्फॉर्मेटिव्ह होता आहे ना. आवाज येणार नाही नंतर सांगतो. पिक्चर खूप भारी आहे. मजा आली. सगळ्यांनी नक्की बघा. काही तर नवीनच शिकायला मिळेल तुम्हाला यामधून. गाईज पिक्चर वेगळ्या थिएटरला आणि गाडी वेगळीकडे पार्किंग. हे हाय गाडी आहे. जीवात जीव आला अविनाशच्या. आणि मी वर्सोवा जेट्टीला पोचलेलो आहे आणि आता मी माझ्या घरी आलो. तर गाईज घरी पोचलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच व्लॉगमध्ये. धन्यवाद.